नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण मेथीची वडी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। कोथिंबीर घेतली आपण थोडीशी आणि मेथी लागणार आहे आपल्याला। कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। सुकल्यानंतर आपण ती छान अशी बारीक कापून घेतलेली आहे। येथे दिसत असेल याप्रमाणे एकदम बारीक अशी कापून घ्यायची। मेथी सुद्धा छान निवडून धुवून घेतलेली आहे आपण आणि ती सुद्धा बारीक कापून घ्यायची आहे आपल्याला। मेथीचे देठ जास्त घ्यायचे नाही आपल्याला, नाहीतर आपली वडी कडू लागण्याची शक्यता असते। बघा आता मेथी आणि कोथिंबीर दोन्ही आपण या ताटामध्ये टाकून घेऊया। आपल्याला याचं पीठ भिजवावं लागेल वडी करण्यासाठीच। आता ही मिरची, लसूण आणि जिरे याची पेस्ट आहे। 7-8 मिरच्या आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिऱ्याची पेस्ट घेतलेली आहे। येथे ओवा टाकायचा आहे आपल्याला। अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे आपण टाकून घेणार आहोत। हे तांदळाचं पीठ आहे, 3 चमचे तांदळाचं पीठ आपण यामध्ये टाकून घेऊ। याच्यामुळे आपली वडी फार कुरकुरीत आणि क्रिस्पी होते। हळद पावडर टाकून घेऊ आपण अर्धा चमचा आपण लाल तिखट टाकलंय। धना पावडर टाकलेली आहे आपण। सर्व मसाले अर्धा चमचा टाकून घ्यायचे आहे। गरम मसाला सुद्धा मी यामध्ये घातलेला आहे आणि हे पांढरे तीळ आहे, हे मोठा 1 चमचा घातलेले आहे। याने आपल्या वडीची टेस्ट फार छान येते, किंवा जेव्हा आपण वडी खातो तेव्हा ते दाताखाली आले की त्याची टेस्ट फार कुरकुरीत आणि छान लागते। आता हे पीठ अगोदर आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। बेसन पीठ टाकलेलं आहे आपण येथे 1 वाटी। आता थोडं पाणी घालून आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळू, आणि नंतरच छान असं पीठ भिजवून घ्यायचं आहे। खूपही पाणी टाकायचं नाही आपल्याला यामध्ये। आपल्याला दिसत असेल हळूहळू सर्व मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं पाणी टाकून साधारणतः 1 ते 1.5 कप पाणी आपलं यामध्ये बसतं। आपण किती भाजी घेतो किंवा किती पीठ घेतो त्यानुसार पाण्याचं प्रमाण आपलं कमी जास्त आपल्याला लागू शकते। रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। किंवा पुढची रेसिपी तुम्हाला कुठली बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की करून सांगा। आता हे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहे। आपण जे पीठ मळून घेतलं आहे त्याचे, मेथी, बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपण, याचे असे गोल वळे करून घ्यायचे आहे। येथे पांढरे तीळ आहे, यामध्ये मी हे गोळून घेणार आहे। तळल्यानंतर हे फार छान टेस्टी लागतात ह्याच्या वड्या। आपल्याला पाहिजे तसा आपण लहान मोठा याचा आकार करू शकतो, पण मध्यम आकार ठेवायचा आहे, म्हणजे तळल्यानंतर ते छान असं आतपर्यंत कुरकुरीत लागते ही वडी। एक करून आपल्याला सर्व याचे रोल करून घ्यायचे आहे असे पिठाचे। आपल्याला पाहिजे असेल तर आपण दुसऱ्या सुद्धा भाज्या यामध्ये ऍड करू शकतो, परंतु मेथी आणि कोथिंबीरीची टेस्ट फार छान लागते यामध्ये। आणि दोन्हीही भाज्या औषधी असल्यामुळे थंडीच्या दिवसात उत्तम असते हे। बघा एक करून आपण सर्व रोल याप्रमाणे वळून घेतलेले आहे। चाळणीला तेल लावून घेतलंय आपण। आता आपल्याला सर्व वड्या तयार झाल्या की यामध्ये वाफायला ठेवायच्या आहे, वाफ देऊन घ्यायचे आहे। बघा सर्व रोल बनवून आपले तयार आहे। आता इथे पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे मी, यामध्ये आपल्याला या वड्या आता वाफवून घ्यायच्या आहे। आपण अशाही तळल्या तरी छान लागतात, परंतु आपण जाड वड्या केल्यामुळे वाफवून घेत आहोत। 5 ते 7 मिनिटात आपले हे वाफ देऊन छान अशा शिजून निघतात। चाकूच्या साहाय्याने आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। आता या थंड झाल्यानंतरच आपल्याला कापून घ्यायच्या आहे। गरम असताना आपण जर या वड्या कापल्या तर ह्याचे तुकडे पडण्याची शक्यता असते। एक करून सारख्या आकाराच्या सर्व वड्या आपण येथे कापून घेत आहोत। नक्की ट्राय करा, फार छान अशा वड्या लागतात मेथीच्या। आणि हिवाळ्याच्या दिवसात भरपूर अशी छान हिरवीगार मेथी आणि कोथिंबीर बाजारात उपलब्ध असते। अशा वेळेस
ही नक्की ट्राय करायला हवी अशी डिश आहे। सर्व आपण अशा एक एक करून छान अशा वड्या कापून घेतलेल्या आहेत। आता पॅन मध्ये तेल गरम करून घेतलंय आपण, त्यामध्ये एक एक करून सर्व वड्या अशा तळून घ्यायच्या आहे। वड्या तळत असताना गॅस आपण मंद आचेवर ठेवायचा आहे, म्हणजे त्या छान कुरकुरीत होतात आणि दोन्ही साईडला व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहे। आपण याला शॅलो फ्राय सुद्धा करू शकतो, परंतु येथे मी डीप फ्राय केला आहे, ह्याच्यामुळे फार कुरकुरीत होतात आपल्या वड्या आणि ओवा तीळ असल्यामुळे फार छान टेस्ट लागते ह्याची। हे बघा दोन्ही साईडनी छान असे आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत। नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आपल्या छान छान रेसिपी जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला रेसिपी बघायला भेटेल। धन्यवाद।